या व्हिडिओतून आपण अध्यापनाचे दिग्दर्शन कौशल्याचे घटक आणि दिग्दर्शन कौशल्याचा गणित या विषयासाठी पाठ्यवाचन कसे काढावे हे अभ्यासणार आहोत. सूक्ष्म अध्यापन तंत्रामध्ये दिग्दर्शन हे एक महत्त्वाचं कौशल्य आहे आणि शालेय विषयांमध्ये असे काही महत्त्वपूर्ण विषय आहे की ज्यामध्ये दिग्दर्शन कौशल्य वापरणं हे अतिशय गरजेचं असतं. विज्ञान विषयामध्ये तर प्रयोगाशिवाय अध्यापन करणं शक्यच नसतं आणि या विषयामध्ये दिग्दर्शन कौशल्य अतिशय आवश्यक असतं. तसंच गणित विषयामध्ये भौमितिक रचना सांगत असताना दिग्दर्शन कौशल्य हे गरजेचं असतं. भूगोल या विषयामध्ये दिग्दर्शन कौशल्य आवश्यक असतं. तसंच भाषा विषयात सुद्धा विद्यार्थ्यांना वाचन क्षमतेसारख्या क्षमता शिकवण्यासाठी दिग्दर्शन कौशल्य हे उपयुक्त असतं. दिग्दर्शन कौशल्य म्हणजे काय? तर दिग्दर्शनाचा शब्दशः अर्थ आहे दिशा दाखवणं किंवा मार्गदर्शन करणं. डेमॉन्स्ट्रेशन दिग्दर्शन हा शब्द आपण आपल्या व्यवहारातही वापरत असतो. जसं आपण एखादी वस्तू विकत घेतल्यानंतर उदाहरणार्थ फ्रीज, वॉशिंग मशीन, तर ते उपकरणाची माहिती देण्यासाठी तिथले तज्ज्ञ येत असतात आणि ते उपकरणाचं कार्य कसं चालतं तर याचं डेमॉन्स्ट्रेशन ते देत असतात. तर हाच अर्थ आपल्याला अध्यापनामध्येही वापरायचा आहे. दिग्दर्शन म्हणजे काय? तर जेव्हा अध्यापक स्वतः विद्यार्थ्याचे कमी अधिक सहकार्य मिळवून वर्गात प्रयोग दाखवतात आणि विद्यार्थी प्रामुख्याने केवळ निरीक्षण करतात तेव्हा या पद्धतीस प्रयोग दिग्दर्शन पद्धती असे म्हणतात. तर यामध्ये शिक्षक हे प्रयोग करत असतात पण विद्यार्थ्यांचं सहकार्य हे गरजेचं असतं. तर प्रयोग पद्धती आणि दिग्दर्शन पद्धती यामध्ये महत्त्वाचा फरक आपल्याला हाच सांगता येईल की प्रयोग पद्धतीमध्ये विद्यार्थी स्वतः प्रयोग करत असतात तर दिग्दर्शन पद्धतीमध्ये शिक्षक प्रयोग करत असतात, मात्र विद्यार्थ्यांचं सहकार्य ते घेत असतात. तर या प्रकारे प्रयोग दिग्दर्शन कौशल्य याचे मुख्य 9 घटक आहेत. ते म्हणजे योग्य साहित्याची निवड, साहित्याची योग्य मांडणी, साहित्याची योग्य हाताळणी, प्रत्यक्ष कृतीबद्दल तपशीलवार सूचना, प्रत्यक्ष कृती, विद्यार्थ्यांचा शाब्दिक सहभाग, विद्यार्थ्यांचा कृतीयुक्त सहभाग, प्रयोगाची स्वच्छता आणि प्रयोग दिग्दर्शनाचं यश. तर हे 9 दिग्दर्शन कौशल्याचे घटक आहेत. तर यापैकी एक आपण समजून घेऊ. तर पहिलं आहे योग्य साहित्याची निवड. दिग्दर्शन करत असताना आवश्यक ते सर्व साहित्य तयार असणं हे गरजेचं असतं. साहित्याची जर पूर्वतयारी असेल तरच दिग्दर्शन हे चांगलं होत असतं. म्हणून जो घटक निवडलेला असेल, जो आशय निवडलेला असेल तर त्यासाठी आवश्यक साहित्य कोणतं आहे तर त्याची पूर्वतयारी आधीच करून ठेवली पाहिजे आणि अशी पूर्वतयारी केलेली असेल तरच दिग्दर्शन हे यशस्वी होत असतं. विज्ञानाचे प्रयोग जेव्हा दिग्दर्शित करायचे असतात वर्गात तर ते जर यशस्वी व्हावे असं वाटत असेल तर त्या विद्यार्थी शिक्षकाने किंवा त्या शिक्षकाने आधी स्वतः प्रयोग करून पाहिला पाहिजे आणि स्वतः प्रयोग करून तो यशस्वी होत असेल तरच मग ते सगळं साहित्य एका ट्रेमध्ये सुव्यवस्थितपणे रचून आणि मग ते वर्गामध्ये नेलं पाहिजे. साहित्याचा क्रम त्याच्या कृतीनुसार लावून ठेवला पाहिजे. प्रयोगामध्ये कोणतं साहित्य लागत आहे, कोणते रासायनिक पदार्थ लागत आहेत तर त्या बॉटल्सवर व्यवस्थित नाव टाकलेलं असलं पाहिजे आणि सर्व साहित्य विद्यार्थ्यांना दिसेल अशी रचना त्या ठिकाणी केली पाहिजे. दुसरा जो घटक आहे तो आहे साहित्याची योग्य मांडणी. तर ज्या प्रयोगाचं दिग्दर्शन करायचं आहे, साहित्य वर्गामध्ये आणलेलं आहे तर त्याची योग्य मांडणी केली पाहिजे. वर्गरचना कशी आहे हे पाहून या साहित्याची मांडणी केली पाहिजे. मागच्या विद्यार्थ्यालाही स्पष्ट दिसेल यासाठी टेबल थोडा उंच ठेवला पाहिजे आणि साहित्याची रचना, साहित्याची मांडणीही करून घेतली पाहिजे. भूमितीचं जे साहित्य वापरायचं असतं तर हे साहित्यसुद्धा मागच्या विद्यार्थ्यांनाही दिसेल, फळ्यावर चांगली आकृती काढता येईल तर यासाठी मोठं साहित्य असलं पाहिजे आणि कोणता आशय निवडलेला आहे, कोणतं साहित्य लागत आहे
तर त्यानुसार त्याची योग्य मांडणी करून ठेवली पाहिजे. कोणतं साहित्य लागणार आहे, कोणत्या क्रमाने लागणार आहे, त्यानुसार साहित्याची योग्य मांडणी करून ठेवावी. भूगोल विषयामध्ये नकाशा वाचन करायचं असेल तर त्या नकाशामध्ये स्थान, विस्तार, सीमा, अक्षवृत्त, रेखावृत्त, दिशा हे सर्व शिक्षकांनी आधी पाहून ठेवलेलं असलं पाहिजे. आणि नकाशाचा प्रकार कोणता आहे त्यानुसार नकाशाचं वाचन हे विद्यार्थ्यांसमोर दिग्दर्शित केलं पाहिजे. त्यानंतरचा तिसरा घटक आहे तो म्हणजे साहित्याची योग्य हाताळणी. साहित्याची योग्य निवड करणं हे गरजेचं असतं. साहित्याची योग्य मांडणी करणं हे गरजेचं असतं. तसंच साहित्याची योग्य हाताळणी करणं हेही गरजेचं असतं. दिग्दर्शनासाठी जे साहित्य लागणार आहे तर त्याची हाताळणी योग्य प्रकारे झाली पाहिजे. उदाहरणार्थ विज्ञानामध्ये ज्या टेस्ट ट्यूब लागतात तर एखादी परीक्षा नळी जर आपण गरम केलेली असेल तर ती गरम टेस्ट ट्यूब चिमट्यामध्येच धरली पाहिजे. स्पिरिटचा दिवा जर बंद करायचा असेल तर तो काचेच्या कॅपनेच बंद केला गेला पाहिजे. कोण मोजत असताना कोण मापक कसं धरावं तर त्याची हाताळणी नीट झाली पाहिजे. गुण्या कसा वापरावा त्याची हाताळणी नीट झाली पाहिजे. कंपासमध्ये खडू लावत असताना तो दोन्ही टोकं सारखं राहतील यासाठी तो योग्य लावला गेला पाहिजे. तर अशा प्रकारे साहित्याची योग्य हाताळणी ही दिग्दर्शन कौशल्यामध्ये करणं गरजेचं असतं. त्यानंतरचा चौथा जो घटक आहे तो म्हणजे प्रत्यक्ष कृतीबद्दल तपशीलवार सूचना. तर कृती करत असताना ती कोणत्या क्रमाने करायची आहे तर त्यासाठी विद्यार्थ्यांना योग्य त्या सूचना द्यायच्या असतात. सूचना या सोप्या भाषेत दिल्या पाहिजे आणि प्रयोगातील कृती करत असताना त्या शिक्षकामध्येच आत्मविश्वास असला पाहिजे जेणेकरून विद्यार्थ्याकडून त्या कृती योग्य प्रकारे करून घेतील. कोणत्या चुका होऊ शकतात, कोणत्या संभाव्य चुका आहेत त्या होऊ नये म्हणून काय केलं पाहिजे तर याबद्दलही तपशीलवार सूचना देणं आवश्यक आहे. तसंच विद्यार्थ्यांचा जेव्हा कृतीयुक्त सहभाग घेतला जातात तर काही विद्यार्थी ज्या ठिकाणी चुकत असतील तर त्या ठिकाणी त्यांना तपशीलवार सूचना देणं हे गरजेचं असतं. विज्ञानासारख्या विषयामध्ये चंचुपात्रामध्ये रसायन जर ओतत असतील तर तिथे फनेलचाच उपयोग केला पाहिजे या प्रकारची सूचना दिली पाहिजे. भौमितिक रचना करत असताना कंपास पेटीमधील साहित्य कसं वापरायचं, अचूक मापन कसं करायचं, कोण मोजताना कोण मापक कसा ठेवायचा, लघु कोण विशाल कोणाचे माप घेताना कोणता फरक आहे, आलेख वाचन करत असताना नकाशा वाचन करत असताना कोणत्या प्रकारे करावे तर असं योग्य प्रकारे तपशीलवार सूचना देऊन विद्यार्थ्यांकडनं कृतीही करून घ्यावी लागते. त्यानंतरचं जे कौशल्य आहे ते म्हणजे प्रत्यक्ष कृती. तर साहित्याची मांडणी झाल्यानंतर तपशीलवार सूचना दिल्यानंतर विद्यार्थ्यांच्या मदतीने शिक्षकाने प्रत्यक्ष कृती करणं हे गरजेचं असतं. आणि कृती करत असताना त्याला काही पूरक कथनही करावं लागतं. प्रयोगाची कृती सांगत असताना, रचनेची कृती सांगत असताना ती स्पष्ट शब्दात सांगितली गेली पाहिजे. आवश्यक त्या ठिकाणी प्रश्न हे विचारले पाहिजे. सहावा जो घटक आहे तो आहे विद्यार्थ्यांचा शाब्दिक सहभाग. तर दिग्दर्शन पद्धतीने तत्व, नियम, सिद्धांत याचा पडताळा पाहायचा असतो आणि त्या ठिकाणी आवश्यक तिथे पूरक कथनही करावं लागतं. तसं काही ठिकाणी प्रश्नही विचारणं गरजेचं असतं. निरीक्षण विद्यार्थ्यांना करायचं असतं, त्या निरीक्षणावर आधारित प्रश्न हे विचारले गेले पाहिजे. तसंच दिग्दर्शनामध्ये निष्कर्ष काढायचा असतो, तर निष्कर्ष काढण्यासाठी प्रश्न विचारले गेले पाहिजे. तसंच काही पूरक प्रश्नही विचारावे लागतात. शाब्दिक सहभाग घेतल्यामुळे द्विमार्गी संप्रेषण होते आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना तो प्रयोग, ती रचना ही चांगल्या प्रकारे समजत असते आणि म्हणून विद्यार्थ्यांचा शाब्दिक सहभाग हा घेतला पाहिजे. तसंच विद्यार्थ्यांचा कृतीयुक्त सहभाग हाही दिग्दर्शन कौशल्याचा एक आवश्यक घटक आहे. विद्यार्थ्यांचा कृतीयुक्त सहभाग घेऊन एखादा प्रयोग करणं, एखादी रचना करणं यालाच दिग्दर्शन असं म्हटलं जातं आणि आवश्यक त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचा कृतीयुक्त सहभाग घेतला पाहिजे. कृतीयुक्त सहभाग घेत असताना विद्यार्थ्याला तो एकटा कृती करत आहे असं न वाटता पूर्ण वर्गाचं प्रतिनिधित्व तो करत आहे असं वाटलं पाहिजे
आणि यामुळे विद्यार्थी आणि शिक्षक यामध्ये द्विमार्गी संप्रेषण होतं. विद्यार्थ्यांचा उत्साह वाढतो, जिज्ञासा वाढते. भौमितिक कृती करत असताना विद्यार्थ्यांचा कृतीयुक्त सहभाग अतिशय चांगल्या प्रकारे घेता येतो. तसंच भूगोलामध्येही आलेख, नकाशा हे भरत असताना विद्यार्थ्यांचा कृतीयुक्त सहभाग घेता येतो. आणि अध्ययन अध्यापन प्रक्रिया आनंददायी आणि यशस्वी तेव्हाच होते जेव्हा विद्यार्थ्यांचा शाब्दिक आणि कृतीयुक्त सहभाग घेतला जातो. 8वं जे उपकौशल्य आहे ते आहे स्वच्छता. प्रयोग करत असताना, दिग्दर्शन करत असताना वस्तू खाली सांडून, पाणी खाली सांडून, रसायनं खाली सांडून स्वच्छता ही कमी होत असते. तर तसं न होता दिग्दर्शन कौशल्यामध्ये हाही एक आवश्यक घटक विचारात घ्यावा लागतो, जेणेकरून स्वच्छता ही कायम असेल. तसंच एखादी रचना करत असताना, भौमितिक रचना करत असताना फळ्यावर ती आकृती सुबक दिसली पाहिजे. एखादी रेषा डबल आली तरीसुद्धा प्रयोगाची स्वच्छता ही कमी होत असते. फळा स्वच्छ असल्या पाहिजे, रचना अचूक असली पाहिजे, तरच दिग्दर्शन कौशल्यामध्ये स्वच्छता हे उपकौशल्य आलं असं आपल्याला म्हणता येईल. आणि जेव्हा प्रयोग पूर्ण झाला, उदाहरणार्थ एखादी रचना काढल्यानंतर तिचा पडताळा घेतला आणि ते माप जर योग्य असेल तर प्रयोगाचं यश आहे असं आपल्याला म्हणता येईल. तसंच विज्ञानामध्ये आपण जे तत्त्व शोधून काढणार आहे, जे नियम शोधून काढणार आहे, जो सिद्धांत आहे, तर त्याचा पडताळा आला म्हणजे प्रयोगाचं यश आहे असं आपल्याला म्हणता येईल. तर अशा प्रकारे दिग्दर्शन कौशल्याचे हे 9 घटक पाठामध्ये आले पाहिजे. दिग्दर्शन करताना कोणती काळजी घ्यायची, तर प्रत्येक विद्यार्थ्याला दिसेल अशा उंच टेबलवर साहित्य ठेवलं पाहिजे. वर्गामध्ये प्रकाशाची व्यवस्था असली पाहिजे. वर्गात वस्तू कोणत्या क्रमाने लागणार आहे तर त्या क्रमाने ठेवल्या पाहिजे. आणि महत्त्वाचं म्हणजे वेळ आणि ऋतू हे लक्षात घेतलं पाहिजे. उदाहरणार्थ पावसाळा जर असेल आणि त्यामध्ये जर आंतरवक्र आणि बहिर्वक्र भिंगाचा जर आपण प्रयोग घेत असू तर ते किरण एकवटणार नाही आणि तो प्रयोग सक्सेस होत नाही. किंवा हिवाळ्यामध्ये जर आपण घर्षणाचा प्रयोग घेत असू तर त्या ठिकाणी ही बाधा येते. आणि म्हणून आपण कोणती वेळ आहे, कोणता ऋतू आहे तर त्यानुसार युनिट हे घेतलं पाहिजे, साहित्य हे वापरलं पाहिजे. त्यानंतर आपण गणित या विषयासाठी दिग्दर्शन कौशल्याचे पाठटाचन कसे काढावे हे समजून घेऊ. तर सुरुवातीला आपल्याला या प्रकारे नाव, रोल नंबर, तुकडी, विषय, इयत्ता, तसंच कौशल्य कोणतं आहे आणि पाठ्यांश हे टाकायचं असतं. त्यानंतर लेसन नोटमध्ये हे 2 रकाने असतात. एक म्हणजे शिक्षकाची व विद्यार्थ्यांची कृती आणि दुसरा कौशल्य घटक. तर आपण या ठिकाणी घटक घेतलेला आहे रेषाखंडाची एकरूप भागात विभागणी करणे असा घटक घेतलेला आहे इयत्ता 8वीचा. सुरुवात अशी केली आहे. विद्यार्थी मित्रांनो, समजा तुम्हाला 8 सेंटीमीटर लांबीचा रेषाखंड दिला आणि त्याचे 4 समान भाग करायला सांगितले, तर तुम्ही कोणत्या मापन साधनाचा उपयोग कराल? या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे, म्हणून समोर लिहिलेला आहे विद्यार्थ्यांचा शाब्दिक सहभाग. मग 8 सेंटीमीटर लांबीचा रेषाखंड आहे आणि 4 समान भाग करायचे आहे, म्हणजे मोजपट्टीने सहज करणं शक्य आहे. विद्यार्थी उत्तर देतील मोजपट्टीचा. या प्रकारची विभागणी मोजपट्टीच्या सहाय्याने करणे सहज शक्य होते. परंतु 8 सेंटीमीटर लांबीच्या रेषाखंडाचे 3 समान भाग करायचे असतील, 8 सेंटीमीटर लांबीच्या रेषाखंडाचे 11 समान भाग करायचे असतील तर मोजपट्टीच्या सहाय्याने तंतोतंत बरोबर येणार नाही. यासाठी आज आपण रेषाखंडाची एकरूप भागात विभागणी करण्याची पद्धती अभ्यासणार आहोत. शिक्षक विद्यार्थ्यांसमोर उदाहरण सादर करतात. उदाहरण: 7 सेंटीमीटर लांबीच्या रेषाखंडाचे 4 एकरूप भाग करा. या रचनेसाठी लागणाऱ्या साहित्याची शिक्षक ओळख करून देतात. या रचनेसाठी मोजपट्टी, कंपास, कोनमापक व कर्कटक या साहित्याचा वापर करावा लागणार आहे. या ठिकाणी कौशल्य लिहिलं, साहित्याची ओळख. शिक्षक रचनेसाठी लागणारे साहित्य क्रमवार टेबलवर ठेवतात. या ठिकाणी घटक लिहिला आहे साहित्याची मांडणी. त्यानंतर रचनेला सुरुवात होईल.
प्रथम आपण 7 सेंटीमीटर लांबीचा रेषाखंड काढू. त्यानंतर हा 7 सेंटीमीटर लांबीचा रेषाखंड काढलेला आहे. रेषाखंडाचे समान भाग करण्यासाठी रेषाखंडाच्या दोन्ही बिंदूजवळ समान मापाचे लघुकोन काढावे लागतात. या ठिकाणी प्रत्यक्ष कृती सांगितलेली आहे. शिक्षक ए बिंदूवर कोनमापक ठेवून 40 अंश मापाचा लघुकोन करणारा किरण काढतात. शिक्षक विद्यार्थ्याकडून बी बिंदूवर कोनमापक ठेवून 40 अंश मापाचा लघुकोन करणारा किरण काढून घेतात. या ठिकाणी विद्यार्थ्याकडून कृती केलेली आहे म्हणून विद्यार्थ्यांचा कृतीयुक्त सहभाग असं लिहिलेलं आहे. शिक्षक कंपासमध्ये अंदाजे अंतर घेऊन कंपासचे लोखंडी टोक ए बिंदूवर ठेवून विशिष्ट अंतरावर कंस करतात. या छेदनबिंदूला A1 नाव देतात. A1 बिंदूवर कंपासचे लोखंडी टोक ठेवून दुसरा कंस करतात. या छेदनबिंदूला A2 नाव देतात. याचप्रमाणे विद्यार्थ्याच्या मदतीने A3 व A4 बिंदू स्थापन करतात. या ठिकाणी विद्यार्थी सहभाग आलेला आहे म्हणून विद्यार्थ्यांचा कृतीयुक्त सहभाग. हे बिंदू स्थापन करत असताना विद्यार्थ्यांना कंपासच्या दोन्ही टोकामधील अंतर बदलणार नाही याची दक्षता घ्या ही सूचना देतात. त्याचप्रमाणे शिक्षक बिंदू बी पासून B1, B2, B3 आणि B4 या बिंदूंची स्थापना करून घेतात. विद्यार्थ्यांचा कृतीयुक्त सहभाग या ठिकाणी आलेला आहे. शिक्षक बिंदू जोडण्याविषयीच्या सूचना देतात. दिग्दर्शन कौशल्यामध्ये आवश्यक त्या सूचना देणं गरजेचं असतं. बिंदू A4 व बिंदू B हा जोडला गेला पाहिजे तरच विभागणी योग्य भागात होईल. याप्रमाणे सूचना देतात शिक्षक. शिक्षक विद्यार्थ्याच्या मदतीने बिंदू जोडून घेतात व झालेले भाग एकरूप आहेत याचा पडताळा घेतात. पडताळा घेतला, एकरूप भाग आले याचाच अर्थ प्रयोग हा यशस्वी झाला. तर या प्रकारे आपल्याला दिग्दर्शन कौशल्याच्या पाठासाठी गणिताची लेसन नोट काढणं गरजेचं असतं. तर यामध्ये साहित्याची ओळख ही करून दिली पाहिजे, साहित्याची मांडणी केली पाहिजे, योग्य कृती सांगितल्या गेली पाहिजे, विद्यार्थ्यांचा शाब्दिक सहभाग आला पाहिजे, विद्यार्थ्यांचा कृतीयुक्त सहभाग आला पाहिजे आणि पडताळा घेऊन आणि प्रयोगाचं यश हे दाखवता आलं पाहिजे. तर अशा प्रकारे आपण दिग्दर्शन कौशल्याचं पाठटाचन हे काढायचं आहे. तसंच निरीक्षण करत असताना कौशल्याचे घटक 9 घटक हे दिलेले असतात आणि त्यानंतर 5 मिनिटांचा 1, 2, 3, 4, 5 या प्रकारे रकाने दिलेले आहेत. तर या आपण ABCDE अशा श्रेणी समजायच्या. पाठ पूर्ण झाल्यानंतर या खुणा करायच्या असतात आपल्याला. साहित्याची योग्य निवड असेल तर आपण A ग्रेड द्यायची. साहित्याची योग्य मांडणी कशा प्रकारे आहे, साहित्याची योग्य हाताळणी झाली आहे का, प्रत्यक्ष कृतीबद्दल तपशीलवार सूचना दिल्या का, प्रत्यक्ष कृती कशी होती, विद्यार्थ्यांचा शाब्दिक सहभाग किती वेळा घेतला, विद्यार्थ्यांचा कृतीयुक्त सहभाग किती वेळा घेतला, प्रयोगामध्ये स्वच्छता होती का आणि प्रयोग दिग्दर्शनाचं यश. तर या प्रकारे आपल्याला या पाठाचं ऑब्झर्वेशन करायचं असतं आणि कोणत्या सूचना असतील, कोणत्या चुका झालेल्या असतील, सुधारणा कोणत्या, तर त्याच्या नोंदी या खाली करायच्या असतात. तर या प्रकारे आपल्याला दिग्दर्शन कौशल्याचं निरीक्षण हे करायचं असतं. तर अशा प्रकारे आपण प्रयोग दिग्दर्शन कौशल्याचे घटक आणि गणित विषयासाठी दिग्दर्शन कौशल्याची लेसन नोट कशी काढायची हे आपण पाहिलं.